सगळ्यात श्रीमंत कोण आहे माहिती आहे का? ज्याचं शरीर ओके आहे का नाही. सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे हो ही. 40 लाख भाग काम करतात नुसत्या डोळ्यामध्ये. 40 लाख भाग एवढ्या महागातला आहे. दिले की नाही देवाने. ही बिल्डिंग कशी ठेवायची हे तुम्ही ठरवायचं आहे. ओके राहिली पाहिजे. आणि सगळ्यात श्रीमंत कोण माहिती आहे? ज्याच्या मैत्रीला माणसं जास्त का नाही तो खरा श्रीमंत. म्हणून माणूस की जपा. बरोबर. हे कोविडमध्ये आपण शिकलोय पण हल्ली परत विसरायला लागलोय. आणि जे काय करायचं ते घरगुती करा. उपचार नैसर्गिक उपचार करा. साध्या साध्या गोष्टी सांगतो. चला, डोळ्यांसाठी ना संत्र्याची साल घ्यायचं, मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायचं, पाण्यामध्ये ते टाकायचं. मिठाच्या पाण्याने धुवायची, साल घ्यायची, साधं पाणी घ्यायचं, त्याच्यात टाकायचं. हे पाणी कडक उकळवायचं. कडक वस्त्रगाळ करायचं, तुरटीच्या 2 फेऱ्या मारायच्या आणि ते 2-2, 3-3 थेंब ते डोळ्यात टाकायचे. बघा डोळे एकदम स्वच्छ होतात. लहानपणी आपण ती संत्र्याची साल जो डोळ्यात घालत होतो माहिती आहे ना, जरा पाणी यायचं पण डोळे किती स्वच्छ व्हायचे. साधी गोष्ट आहे, केलेलं आहे आपण ही गोष्ट. बरोबर आहे का नाही? तेच फक्त सॉफ्ट मध्ये होऊन जाईल. त्रिफळाचा काढा करा. त्रिफळा चूर्ण घ्यायचं, त्याचा काढा करायचा, तो वस्त्रगाळ करायचं आणि डोळे धुवायचे. काचबिंदू, मोतीबिंदू किंवा डोळ्याचे कॅन्सर सुद्धा खूप वाढायला लागले बरं का. डोळ्यांची खरोखर काळजी घ्या. डोळ्यांचे कॅन्सर वाढायला लागलेले आहेत. खूप लोक, लहान लहान मुलांचे डोळे बाहेर यायला लागलेले आहेत. कारण काय झालंय, स्क्रीन टायमिंग खूप वाढलेलं आहे. मोबाईलवरचं बघणं वाढलेलं आहे, टीव्ही बघणं वाढलेलं आहे, कॉम्प्युटरवरती लॅपटॉपवरती काम करणं वाढलेलं आहे. लोकांचं ड्रायव्हिंग वाढलेलं आहे. गाड्या किती, पूर्वी ड्रायव्हर शोधून मिळायचं नाही, आता घरटी बाया सुद्धा गाड्या चालवायला लागलेल्या आहेत. प्रत्येकाची गाडी आहे आज. बरोबर आहे ना? डोळ्यात काय जातंय, सगळेच गॉगल वापरतात असं नाही. आणि गॉगल वापरून सुद्धा डोळ्यातनी जी धूळ जाते, काही किडे जातात, काय जातात, हे सुद्धा खूप घातक आहे. त्यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून डोळ्यांची काळजी घ्या. त्रिफळाच्या काड्यानं डोळे महिन्यातून किमान एकदा तरी धुत चला. आणि जर नाहीच झालं तुम्हाला डोळ्यांची काळजी घ्या. लहान मुलांना बघा की आई सुद्धा काय करते, मम्मी असं झोपवायचं नाही, असं मोबाईल दाखवत त्याला खायला घालते. मूल रडायला लागलं की घे मोबाईल, घे जरा बघत बस म्हणलं की ते बघत बसते, ते रील्स बघत बसते. टीव्हीचं रिमोट देतो आपण, टीव्ही बघत बसतात. लक्षात घ्या, हे सगळं आपणच सवय लावलेले आहे. महिला मंडळ तर साष्टांग दंडवत, काय सांगायचं. टीव्ही बघायला लागली तर जेवत पण नाही सरळ. हे चाललंय तिचं. नवरा आला, बसा की जरा, दिसतंय का नाही बघा की हो. ते जेवायला मागायला नवरा आलाय, बघ त्याच्याकडे, ग बसा. एवढं झालं की वाढत, थांबा जरा, मध्ये ऍडव्हर्टाईज लागली, येतो थांबा, ग बसा. पोरं खेळायला मारा तिकडं, बाहेर जावा तिकडं म्हण. हे चालू आहे. काय सांगायचं, ही परिस्थिती आहे सध्या. बरोबर आहे का नाही? वाटतंय मग छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे, पण त्यासाठी जिजाऊ पाहिजे का नको? आमची जिजाऊ टीव्ही समोर, जिजाऊ बघती टीव्ही. शहाजीराजे येतात स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवतात तरी जिजाऊ हालत नाही. कसं शिवाजी महाराज जन्माला येणार? बरोबर आहे ना? हे लक्षात घ्या. तर असो, चला, तर साध्या साध्या गोष्टी आहेत. त्यामुळं डोळे खरंच सांभाळा. डोळ्यांचे कॅन्सर त्यामुळं वाढायला लागलेले आहेत खूप. हे वातावरण किंवा बाकीचं ड्रायव्हिंग वाढलं, बऱ्याच गोष्टी वाढल्यात. त्याच्यामुळं विनंती करतो, डोळे सांभाळा. आणि डोळ्यांसाठी जर काय वाटतच असेल तुम्हाला, जर समजा नाही, बऱ्याच लोकांना घरगुती उपाय जमत नाहीत किंवा नाही म्हणतात, तरी सुद्धा तुम्हाला डोळ्यांसाठी दृष्टीबल म्हणून तोडकर संजीवनीचं आहे, ते घेऊ शकता. रोज 1 गोळी घ्यायची बस, बाकी काही करायचं नाही. डोळ्यांची काळजी ऑटोमॅटिक. आणि हे सगळं नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं आहे बरं का. म्हणजे ज्या ज्या वनस्पती आहेत ना, डोळ्यांसाठी पाहिजे असणाऱ्या वनस्पती ह्या निसर्गातल्या आम्ही जमा करून त्याच्यापासून एक फॉर्म्युलेशन बनवून ग्रंथोक्त शास्त्रशुद्ध पद्धतीनं, अगदी हायझिनिक पद्धतीनं, कारण डोळा आहे म्हटल्यानंतर खबरदारी खूप घ्यावी लागते. यासाठी ते आम्ही दृष्टीबल म्हणून तयार केलेलं आहे. ज्यांना आवश्यकता आहे तिने नक्की घ्यायला हरकत नाही. तर चला, सुंदर दिसावं प्रत्येकाचा हा हक्क आहे, अधिकार आहे. बरोबर आहे ना? सुंदर दिसावं. काळे डाग असतील किंवा वांग असेल किंवा
बघा की उन्हातून आल्यानंतर त्वचा काळी पडते, हे जर तुम्हाला घालवायचं असेल, करायचं असेल, वन स्ट्रोक, वन टाइम, केळीची साल घ्यायची, स्मॅश करायची, कुस्करायची, त्याच्यावर लिंबू पिळायचा, त्याच्यावर तुरटीची पावडर करून टाकायची, त्याच्यावर खायचा सोडा टाकायचा, हे मस्तपैकी मिक्स करायचं, थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं लिक्विड टाईप करायचं आणि ते सगळ्या चेहऱ्याला ना, म्हणजे लई पातळ करायचं नाही, अगदी म्हणजे पेस्ट टाईप करायचं आणि ते सगळ्या चेहऱ्याला लावायचं. 5 ते 7 मिनिटं थांबायचं, जास्तीत जास्त 10 मिनिटं, 10 मिनिटांनी धुवून टाकायचं, लगेच सगळं गायब, चकचकीत चेहरा. कार्यक्रमाला कुठं जायचं असेल तर मेकअप करण्यापेक्षा एवढं करून जावा, तुम्हाला सगळेजण विचारायचं, चेहरा टवटवीत दिसायला लागतो. मेकअपनं पांढरा दिसतो, पण ह्यानं गोरा तर दिसेलच, पण टवटवीत पण दिसेल, त्वचेमध्ये जीव येतो केळीच्या सालीमुळं. हे करून बघा. महिलांना आता अजून सांगेन, सगळ्यात महत्वाचं आहे ते थायरॉइडच्या पाठीमागं महिला खूप आहे. बऱ्याच महिलांना थायरॉइड झाला, हे 30 वर्षापूर्वी कुठे होता हो थायरॉइड? काय करायचं सांगा, 30 वर्षापूर्वी कुठे होता? थायरॉइडसाठी नारळाच्या मुळ्या घ्यायच्या, 3-4 मुळ्या घ्यायच्या, आपल्या बोटाच्या 2 पेऱ्या इतक्या तांब्यावर पाण्यात टाकायचं, कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं, गडगड गडगड करायचं, हे पाणी तुंबून टाकायचं, 2 महिने कमीत कमी करायचं, जास्तीत जास्त 3 महिने, सगळा थायरॉइड गायब. करून बघा आणि मग सांगा. दातांची काळजी घ्या. शरीर मजबूत करायचं असेल तर दात मजबूत होणं गरजेचं आहे, आणि दात मजबूत जर पाहिजे असतील तुम्हाला तर साधी साधी गोष्ट सांगतो. काय करायचं? लवंग साधारण 1 तांब्याभर पाण्यामध्ये 2-3 लवंगा घालायच्या, आणि निरगुडी माहिती आहे ना, काय म्हणतात इकडं? निरगुडी, निगडी काय म्हणतात? निरगुडी. निरगुडीची 4-5 पानं घ्यायची, त्या पाण्यामध्ये टाकायचं, हे पाणी कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं आणि ह्यानं चुळा भरायच्या. आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तरी करा कमीत कमी. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दात हलणार नाहीत, पडणार नाहीत, किडणार नाहीत, दुखणार नाहीत. करून बघा आणि मग सांगा.